गावामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान आहे अन्नदान. जे मंडळी अन्नदान करतात नशीबवान आहेत माणसं. नाही तर गावामध्ये श्रीमंत माणसं भरपूर आहेत सजनो. नाही घडतो प्रत्येकाला. आपल्याला घडतंय ना, मग ही भगवंताची सेवा आहे. कारण हाताला जर शोभाच कशानं असन, अन्नदानानं शोभा आहे. पायाला शोभा जर कशामुळे असन, तीर्थयात्रा करणं पायाला शोभा आहे. मुख भगवंताच्या तोंडाला जर शोभा कशानं असन, आपल्या भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये. डोळ्याला जर किंमत कशामुळे असन, भगवंताला पाहण्यामध्ये शोभा आहे. विठ्ठला हे सकळ शित आहे, हात चालवया पाहे. सकळ शित आहे, हात चालवया पाहे. जव हे सकल सिद्ध आहे, हात चालावया. जोपर्यंत हातामध्ये शक्ती आहे, दान धर्म करून घ्या. तुम्ही म्हणता म्हातारपणात करीन दान धर्म. म्हातारपणामध्ये दान धर्म करू वाटतो, सत्ता गेलेली असती लेकराच्या हातामध्ये. काय चलत नाही आपलं. मग खाटाव पाड्या पाड्या दोन्ही डोळ्यातून पाणी येतं त्याच्या. मग त्याला कळतं गावामध्ये सप्ताह चालू होता. मी जर एखादी पंगत दिली असती तर हॅलो बरं झालं असतं. हे कळतं माणसाला. पण कधी गेले मागन ये हाती, गेले मागन ये हाती. क्या बात है, वाह वाह वाह. गेले मागन ये हाती, गेले मागन ये हाती. पुरती चिंता, पुरती चिंता वाटत जे. पुरती चिंता, पुरती चिंता, पुरती चिंता वाटत असे. मागन ये हाती, गेले मागन ये हाती. अरे पुरती चिंता, पुरती चिंता, पुरती चिंता वाटत जे. पुरती चिंता, पुरती चिंता, पुरती चिंता वाटत जे. गेले मग नाही हाता, गेले मग नाही हाता. ती चिंता वाटत. वा टाळी वाजा एकदा जोरात. वेळ गेल्या माणसाला कळत, पण त्या टायमाला माणसाच्या हातात काही राहत नाही. काय वाटत असेल महाराज, पैसा आहे हातामध्ये, शक्ती आहे, दान धर्म करून घ्या. एवढा मोठा सप्ताह चालू आहे, लोकाला पंक्तीत जाऊ द्याचो, कीर्तन सुद्धा ऐकायला येऊ वाटत नाही. हो, याचा परिणाम खूप वाईट आहे बघा. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो. आपा काय परिणाम आहे याचा माहिती का? आपण मग मलाच कोण सांगायला बाबा. काय परिणाम आहे माहिती का याचा? माणूस मेल्यानंतर 16 गाव फिरून वर जातो. आपा कुठं मंडपाव अंग देवाच्या दारी म्हणा. नाही तर मग ज्यानं जसं कर्म केलं तसं कर्म त्याचं. माणूस 16 गाव फिरून वर जातो यमपुरीमध्ये. आणि समोर आपल्या चित्रगुप्त असतात आणि फाईल टाकतात आपल्या नावची. आणि शेजारी यमराज असतो रेड्यावर बसलेला. परिणाम कोणता परिणाम? हात चांगले होते, पैसा होता, दान धर्म केला नाही, पाय होते, तीर्थयात्रा केली नाही, डोळे होते, भगवंताला कधी पाहिलं नाही, आणि तोंड चांगलं होतं, भजन केलं नाही. काय परिणाम होतो? 16 गाव फिरून माणूस वर जातो आणि तिथं चित्रगुप्त आपल्या नावची फाईल टाकतात आणि बघतेत कोण्या गावचा आहे. यमराजाच्या हातामध्ये चाबूक आणि रेड्यावर बसलेला. बघा याची फाईल काय कुठं ना केल्या ना उभ्या आयुष्यामध्ये. लगेच नाव येतं आपलं. कोण्या गावचे? सातोण्याचे. बरं बरं, काय नाव आहे? आप्पा. असं आपाचं नाही चाललंय, माझ्या कीर्तनातले आपा येतं. हो ना, उगा मला घरी जायचंय. हे फक्त विनोदा करतात ते, पण सगळ्याचाच हिशोब आहे, सगळ्याचीच फाईल आहे ही. काय दिवा लावला आपण उभ्या आयुष्यामध्ये, ह्या फाईलमध्ये माणसाला प्रत्येकाला द्यावाच लागतं हिशोब. कोण्या गावचे? सातोण्याचे येत आम्ही. माणूस लटलट कापतो योगेश भाऊ, लटलट. कशामुळे माहिती का? शेजारी यमराजा असतो उभा, हातामध्ये चाबूक असतं, त्याच्यामध्ये लट लट कापतो. कोण्या गावचे? सातोण्याचे. वरल्या का खाल्ल्या? खाल्ल्या सातोण्याचे. बरं 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 बरं. गावात सप्ताह होतो का? सप्ताह हो, लय मोठा होतो. 5 सप्ते होते, 5. बरं 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 बरं.
हातगावच्या महाराजाचं कीर्तन होतं का दुसरं? हो होतं. गेलता का कीर्तनाला? नाही, गार लागलं, घरी झोपला की ठोकला. मारी ती तोडी ती झोडती निष्ठुर यमाचे किंकर 1-2 साल बहु साल नाही त्या यमाशी करुणा. कमीत कमी पापाला आणि पुण्याला घाबरा सज्जनानो. ज्याला वाटतं माझा संसार चांगला व्हावा त्याने आपल्या घरातल्या बापाला घाबरा. ज्याला वाटतं माझा परमार्थ चांगला व्हावा त्यांनी पापाला घाबरा. विठ्ठल तुम्हाला असं वाटूच देऊ नका की आम्हाला कुणी बघत नाही पापन पुण्य बघताना सज्जनानो. पण रोज आपल्यासोबत चित्रगुप्त आपल्या 2 भुजेवर बसलेले चित्रणगुप्त CCTV कॅमेऱ्यासारखे बघतात आपल्या सकाळ झाल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत. किती पाप करतो आणि किती पुण्य करतो त्यांच्या हिशोबातून त्यांच्या नजरेतून कुणी जात नाही. लोक मग ते चित्रगुप्त आमचा हिशोब लिहितात का? दिसत का नाहीत? नावत त्यांचं चित्रगुप्त गुप्त रूपात आहे म्हणून कधी कुणाला दिसत नाहीत. सकाळपासून संध्याकाळ होईपर्यंत काय केलं आपण सगळं त्यांच्या हिशोबामध्ये. लोक म्हणले दिसत नाही दिसत. ते नावत त्यांचं चित्रगुप्त आहे बघा. का दिसत नाहीत? आता सगळे जुने माणसं आहेत दादा. पाठीमागं एक गीत होतं गोविंदांना. त्या गीताचा अर्थ बघा. मी इथं गाणी गीत मान्यकरता नाही आलो, अर्थ देण्याकरता आलो. गीत बघा किती गोड होतं. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची अरे सरावल्या हाता नाही कंप का सुटावा उघडदार देवाता. काय गोड अर्थ आहे. उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे दृष्ट दुर्जनाची कैसी लोकसेवा उघडदार देवाता उघडदार देवा. काय गोड गीत होते. डोळ्यातून पाणी येत होतं अक्षरशः महादेव महाराज. हे गीत गायले ना, मी गाणे म्हणण्याकरता नाही आलो, गायले तर डोळ्यातून पाणी येत होतं. आता काय माती मेळ लागा ना गाण्याचा. काय मेळ झालाय तर काहीच कळना काहीच. काल नांदेडला कीर्तनाला गेलो योगेश बुवा. नांदेडला कीर्तनाला गेलो काल. खरंच हो सगळ्या गावाची शपथ घेऊन सांगतो, खोटं बोलत नाही. नांदेडला कीर्तनाला गेलो, मंडप मध्ये प्रवेश केला आणि मंडपात प्रवेश केल्या माईक सिस्टीम वाल्यानं गाणं लावलं. कोणतं माहिती का? मंडपाला लावली लाइटिंग बुडाबुडीची फायटिंग. आता याचा अर्थ काय काढायचा? अर्थ तर निघला पाहिजे ना. काहीच मेळ लागा ना महाराज. जुनं गाणं ऐकलं ना डोळ्यातून पाणी येत होतं. आता हे सगळे वयस्कर मंडळी आहेत. तुम्हाला शाळेमध्ये सुद्धा 20, 25, 30, 35, 40 वर्षापूर्वी जर कोणी शाळेमध्ये गेला असन त्यांना गुरुजीने गोड कविता शिकवावी. डोळ्यात पाणी यायचो. शराला तो धावण्याला काळ विवळला श्रावण बाळ हे आई गे दीर्घ फोडोनी हाक तो पडला जाऊनी झोक त्या ब्राह्मण पुत्रा वधूनी शोकाकुळ झाला रुमणी आसवे आणुनी नयनी तो वदला हा अंत तुझ्या नाशाला मी पापी मम माता रे माय बाप तहानलेले तरु खाली असतील बसले कावड त्यांची घेऊन आकाशीला चाललो तीर्थयात्रेला अनाया निर्मळ पाणी आलो मी या कासारी तव लग बग भरोनी झारी तो परत फिरे तो तुमचा शर आला या उरात ऋतोनी बसला. गुरुजीनं बोर्डावर नुसतं लावून यावं श्रावण बाळ. गुरुजीनं रडू रडू शिकवावं आणि लेकरानं रडू रडू ऐकावं. हे काळ गेला महाराज. जुनं जितकं ऐकत लोक मध्ये जुनं ते सोनं. आता किती बी नवं यावं देव काहीच ऐकू वाटत नाही. आता हे ट्रॅक्टरवर गाणे लागते तर किती दिवस चलत ते
बघा तुम्ही अजून मी आतापर्यंत गडुळाच्या पाण्यामध्ये नागाचे पिले कितीतरी मेले. ते हलो बाबूराव आलं होतं ते कोण्या खड्यात गाणं गेलं काय मेळ लागा ना. ते शांताबाई आल्या गेल्या इथल्या नाही गाणंच सांगलो मी काही राहत नाही महाराज. लयतले झालं 1 महिना टिकत हे वातावरण. पण 750 वर्ष पूर्ण व्हायलेत. अजून माझ्या ज्ञानोबारायचं रूप पाहता लोचने तुकोबारायचं सुंदर ते ध्यान म्हणताना अजून कुणाला कंटाळा आला नाही. ही परमार्थाची ताकद आहे. हे भेटत नाही महाराज. परम सोने हे जुनं ते सोने. काय गोड गीत होतं. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची कारते. मांजरीला वाटतं मी डोळे झाकून दूध पे लागले मला कुणी बघणं. हे मांजरीचा खूप मोठा गैरसमज आहे. घरातले सगळे लोक मांजरीला बघतेत पण तिचं पोट भरत नाही म्हणून दुर्लक्ष करतेत. तसं तुम्हाला वाटत असेल मी पाप करालो मी पुण्य करालो मला कोणी बघणं. सावधान. रोज सकाळी चित्रगुप्त आपल्या 2 भुजेवर बसलेत आणि पापाचा पुण्याचा हिशोब करतेत. आणि माणूस मेल्यानंतर 16 गाव फिरून तिथं त्या पुरीमध्ये पोहोचतं. कोण्या गावचे? सातोण्याचे आम्ही. बरं 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 बरं. श्रीमंत होतात तुम्ही. 25-30 एकर जमीन होती तुम्हाला. हो होती. सप्ताह होतो 5 सप्ते होतात गावात. मग एखाद्या सप्त्यात अन्नदान दिलं का? अरे बापरे. ते हिशोब आहे का इथं? नाही दिलं. डोळ्यात पाणी येतं सज्जन नाही. माझ्या बोलण्याच्या पाठीमागे विनोदाची झालं रे. मी काय बोलतोय ते लक्षात घ्या. डोळ्यात पाणी येतं माणसाच्या. तुम्ही म्हणता तू जाऊन आला का यमपुरीला? मी जाऊन आलो नाही. आमचा संत महात्म्याच्या शब्दावर विश्वास आहे. डोळ्यात पाणी येतं त्या टायमाला. पाय चांगले होते. भगवंतानं पाय दिले होते चांगले. हो दोन्ही पाय चांगले होते. कधी पंढरपूरची वारी केली का? अरे बापरे. ते हिशोब आहे का? नाही. अन्नदान नाही केलं. कोटीचा बंगला होता तुझा सातोण्यामध्ये. 2 वारकरी जेवण्याकरता कधी आणलीस का घरी? अरे बाप नाही आणले. डोळ्यात पाणी येतं त्या माणसाच्या. पातके करिता उत्तर देता होशील. काय उत्तर देता होशील तू? संत महात्म्याचे उपकार माना. ते प्रसंग डोळ्यासमोर येण्याच्या अगोदर संत महात्म्याने सावध केला आपल्याला. हिशोब पडेल जमा सरकारी. हिशोब पडेल जमा सरकारी. हिशोब पडेल जमा सरकारी. हिशोब पडेल जमा सरकारी. येईल यमाजीची स्वारी. येईल यमाजीची स्वारी. येईल यमाजीची स्वारी. जीवाजी धरून आकार भारी. जीवाजी धरून आकार भारी. जीवाजी धरून आकार भारी. जीवाजी धरून आकार भारी. देतील मार. 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 जोहार माय बाप जोहार. 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 मी कायापुरीचा महान. मी कायापुरीचा महान. मी कायापुरीचा महान. मी कायापुरीचा महान. जोहार माय बाप जोहार. 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 जोहार. जोहार माय बाप जोहार. माय बाप जोहार. जोहार. आगात येत नाही ना कोणाच्या? ना विचारलं बरं बाबा. काल नांदेडला एक जणाच्या अंगात आलं म्हणून आपण विचारलं बरं धोरणानी. पाया पडे साधू संत. जोहार झाले. हे नाथ बाबाचं भारुडे. पण सध्याच्या काळात भारुड म्हणलं तर लोक टाइमपास समजायलेत. भारूड टाइमपास नाही. कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना ज्ञान समजणं. नाथ बाबानं भारुडाचं रूपक टाकलं आणि लोकांपर्यंत ज्ञान पोहोचलं. सज्जनानो नाथ बाबाने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही. जगद्गुरु तुकोबाराने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही. महाविष्णूचे अवतार विश्वमाऊली ज्ञानोबाराने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही. पण हे संत महात्मे आपल्या पाया पडले बघा सज्जनानो. मला खरं सांगा बापाने लेकाच्या पाया पडावं का? तुम्ही विचार करा. मी योगेश महाराज चहा पिऊन येतो. हा मी का वेदांत मांडला का काय? सोपं आहे ना. बापाने लेकाच्या पाया पडावं का? कसं करायचं? अगं असं हे एवढंच उत्तर पाहिजे ना. बापाने लेकाच्या पाया पडू नये. पण वेळ अशी आली
बापाला सुद्धा डोळ्यात पाणी यायला लागले आणि लेकाचे पाय धरतो. बाप पोरा तुझ्या पाया पडतो रे बापा, मी वारकरी आहे, 4 चौघात मला किंमत आहे, माझ्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, सकाळ झाली की लोक राम राम करतात, तुझ्या पाया पडतो, त्या लोकांच्या नादी लागू नको. जसं बापाला लेकाबद्दल कळवळा निर्माण होतो, संत महात्म्याने आपल्या पाया पडू नये. पण नेमका शब्द आहे बघा तळमळ, नेमका शब्द आहे कळवळा. काय हे संत महात्म्य पाया पडले? बारीक ऐका. कुत्र्याला गती सहन होत नाही, कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही, साधू संतांना लोकांची अधोगती सहन होत नाही. विठ्ठल बघा तुम्ही 3 मुद्दे ध्यानात ठेवा. कुत्र्याला गती सहन होत नाही, शास्त्राने मुद्दा मांडला. कुत्र्याला अजिबात गती सहन होत नाही. इथं दूध विकणारे किती जण आहेत? हात वर करा. मी का जाताना घरी नेणार नाही? बरं जाऊ द्या. मोटरसायकलनं प्रवास करणारे सगळेच आहेत, पण हात वर काऊन करीना? त्याला वाटतंय भस्कनच काय विचारतं का काय बाबा. बघा तुम्ही सकाळी सकाळी जर मोटरसायकल बाहेर काढली का, आपा तुम्हाला आहे का? लुना घ्या ना मग. आता बैलगाडी घेतली तरी बैलगाडीच्या खाली कोण असते? कुत्रा असते. बघा काय दृष्टांत दिला शास्त्राने. बघा कुत्र्याला गती सहन होत नाही. कशी सहन होत नाही? मोटरसायकल जर काढली ना आपण सकाळी सकाळी गाराच्या बाहेर, कुत्र माग लागतंय. कुणाच्या? मोटरसायकलच्या. मोटरसायकल पाडतंय पण कुत्र माग लागतंय. का? शास्त्र म्हणतंय कुत्र्याला गती सहन होत नाही. बरं 2 व्हीलर पडन, 2 व्हीलर सापडन, 4 व्हीलर सापडन का? कोणाला? कुत्र्याला. तरी सुद्धा माग लागते. कोणाच्या? माझे विनोद जरा 5G आहेत. लक्ष देऊन ऐकलं तर कळतं, नाही तर डोक्याच्या नाही मंडपाच्या वरून जातं कधी कधी. बघा लक्षात आलं तर बघू. आमच्या गावातल्या काकूला म्हणलं, काकू तात्याची बायको तर कोमात गेली. म्हातारी म्हणली, माय मोठ्याले माणसं आहेत, कुठे बी जातील. नाही लागला मेळा, मंडपाच्या वरून चालेल. बारीक ऐकलं तर लक्ष. मांजर जशी दुधाला टपून असते का, तसा श्रोता कीर्तनाला टपून पाहिजे. लहान लेकरू शाळा जाऊ लागलं आणि शाळा जाता जाता त्याला मी सहज विचारलं, लय उशीर असते ती लेकरं, सहज त्याला विचारलं कुठं चालला? तो मला, महाराज मी शाळा चालू. मला डब्यात काय? तो मला पुरणाची पोळी. मला मी खाऊ का? खाणं महाराज तुम्हाला कशाला कोण काय म्हणेन. आणि मम्मीने विचारलं, सांगन मम्मीला कुत्र्यानं खाली म्हणून. असे जरा लक्ष दिलं म्हणजे जरा धोरणाने कळत आहे. कुत्र्याला गती सहन होत नाही. का सहन होत नाही? बरं मोटरसायकल सापडून कुत्र्याला पडान मोटरसायकल, आणि कुत्र्या पाडते बी मोटरसायकल, पण 4 व्हीलर सापडून का? तरी सुद्धा 4 व्हीलरच्या मागे लागत आहे. कोण? कुत्र. का? शास्त्र सांगतो कुत्र्याला गती सहन होत नाही. नंबर 2, माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. सध्याच्या काळामध्ये जळकुट्या नावाचा रोग आलाय बघा. इकडे आलाय का? काय सगळीकडे झाला हे रोग, जळकुट्या नावाचा रोग. जळकुट्या म्हणजे एखाद्याने नवा प्लॉट घेतला, एखाद्याने घर बांधलं, याच्या पोटात दुखत आहे आणि परतूरला मोठ्या डॉक्टरकडे जाते. डॉक्टर म्हणे काय व्हायलंय? लय पोट दुखाले. कवापासून? शेजारच्यानं बंगला बांधला तो. याला गोळी कोणची द्यायची? याला गोळीच नाही, समजून चालायचं याला दुसऱ्याचं सहन होईना. सध्याच्या काळामध्ये जळकुट्या. आमच्या शेजारी एक घर आहे, योगेश महाराज, आणि मुलगा वारकरी आहे दादा. पण भावकी कशी असते बघा. भावकी म्हणायचं कुणाला? जिच्या वाचून करमत नाही, जी नीट सुखानं खाऊ देत नाही, तिला म्हणायचं भावकी. आमच्या शेजारी एक वारकरी पोरग होतं, गळ्यामध्ये माळ, आणि त्याला हरिपाठाचा छंद लागला, भजनाला जात होतं. पण ते भावकीला सहन झालं नाही, आणि भावकीला त्यानं काय केलं? मटक्याच्या नादी लावलं. कोणाला? मी कशामुळे सांगलो? दुसऱ्याला प्रगती सहन होत नाही माणसाला. चांगलं वारकरी होतं लेकरू, माळ होती गळ्यामध्ये, भजन करायचं, कीर्तनाची आवड येत होतं, पण ते भावकीला सहन झालं नाही. त्यानं त्याला मटक्याच्या नादी लावला. पण त्याचं नशीब इतकं चांगलं, त्याने मटका लावला आणि त्याला कोटीचा मटका लागला. त्यानं तर हाणूच घेतलं, उगाच नादी लावलं मला. कधी कधी माणूस वाईट करायला जाते पण त्याचं चांगलं होत असते. सजन कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही, साधू संतांना लोकांची अधोगती सहन होत नाही. हे माणसं जर अधोगतीला गेली ना, संत महात्म्याला सहन होत नाही. ओ डोळ्यामध्ये पाणी येतं संत महात्म्याच्या. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. सज्जनानो, कळवळा शब्द फक्त आता 3च जणांकडे राहिलाय. बस रे खाली, बस. कळवळा शब्द फक्त 3च जणांकडे राहिलाय. नंबर 1, आपल्या घरातल्या मायबापाला शोभतो कळवळा शब्द.
नंबर 2 साधू संतांना शोभतो कळवळा शब्द. नंबर 3 ब्रह्मांडाच्या मालकाला शोभतो कळवळा शब्द. याच्याशिवाय कळवळा शब्द कुणालाच राहिला नाही. आपलं हित व्हावं हे फक्त संतांनाच वाटतं, आपलं कल्याण व्हावं हे फक्त मायबापाला वाटतं, आणि आपला उद्धार व्हावा हे फक्त जगाच्या मालकालाच वाटतं. विठ्ठला जसा बापाला लेकराबद्दल कळवळा निर्माण होतो, माईला लेकराबद्दल जसा कळवळा निर्माण होतो, तसं संत महात्म्याला या समाजाबद्दल तळमळ निर्माण होते, कळवळा निर्माण होत असतो. सजन इथं भरपूर माझ्या माय मावल्या उपस्थित राहिल्यात. एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्याकरता. योगेश महाराज टाळी वाजवा याच्याकरता म्हणलं टी वरल्या मालिकाचा त्याग करून आल्यात. लय मोठे उपकार आहेत हो. नाही तर सध्याच्या काळामध्ये बायाला येडं केलंय त्या मालिकाच्या टीव्हीनं, आणि माणसाला येडं केलंय. माणसातला माणूस बी कळलं ना काय काय लोकांना. वाट्यावर कोणा एखाद दिवशी भूत जरी येऊन बसलं का भूत ते कटाळून वापस जाईन भूत, पण लोक वर बघायला तयार नाहीत महाराज. अशा काळामध्ये जर तुम्ही परमार्थ करतात ना, भाग्याची गोष्ट आहे. प्रारब्ध चांगलं आहे सज्जना. महिला मंडळ, जसं तुम्हाला तुमच्या लेकराबद्दल कळवळा वाटतो बघा, काय तुकोबाऱ्याची भाषा आहे. तुकोबाऱ्या म्हणतात या माय माऊलीचं लेकरू लंगडा असू द्या, आंधळा असू द्या, मुक्का असू द्या, नाही तर बहिरा असू द्या, पण प्रत्येक माय माऊलीला तिचंच लेकरू आवडतं बघा. काय तुकोबाऱ्याची भाषा आहे बघा. तुकोबाऱ्या म्हणतात एखाद्या माय माऊलीचं लेकरू जर लंगडा असलं, तर ते जर हरिपाठामध्ये वेड वाकडं नाचत असलं ना, माईला आनंद वाटत असतो. एखाद्या आईचं लेकरू मुक्का असलं आणि ते जर बोबडं बोलत असलं ना, आईला आनंद वाटतो. आणि एखाद्या आईला काय नवल वाटतं, तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे आणि बोल अनेकाचे नाव उडते. जगामध्ये जी वस्तू ग्रेट आहे, सगळ्यात महागडी वस्तू यांच्या समोर उभं करा आणि यांचं लेकरू यांच्या समोर उभं करा, कोणाला निवडतील? लेकरूच. माझ्या लेकराचं हित व्हावं, लेकराचे अशी एक सुद्धा माय माऊली नाही या मंडपामध्ये बसलेली की तिला आपलं लेकरू आवडत नाही म्हणून. महाराज लेकरूच आवडणार, लेकराचा उद्धार व्हावा एवढी तिच्या मनामध्ये चिंता राहते. काय कसं बी लेकरू असू द्या. काय दृष्टांत गोड दिला बघा एक शास्त्राने. आठवला परवा दिवशी वर्षराधेच्या कीर्तनात सांगितला होता. एक माय माऊली अपंग लेकरू होतं आणि अपंग लेकरू घेऊन एका महात्म्याकडे गेली. किती मायला लेकरू आवडत असतं बघा. अंतकरण भरून येतं महाराज हे प्रसंग सांगताना. दादा अपंग लेकरू घेऊन गेली माय माऊली एका महात्म्याकडं, आणि महात्म्याचं दर्शन घेतलं, दक्षिणा ठेवली आणि महात्म्याला सांगितलं बाबा माझ्या लेकराला आशीर्वाद द्या. महात्म्यानं पाहिलं अपंग लेकरू म्हणून. महात्मा म्हणे माय मी काय आशीर्वाद देऊ तुझ्या लेकराला? तिचं उत्तर ऐकून माझे सुद्धा डोळे भरून आले. महाराज मी काय आशीर्वाद देऊ या लेकराला तुझ्या? ते माय माऊली सांगितले महाराज माझ्या डोळ्यासमोर माझं लेकरू मारावं, या लेकराला आशीर्वाद द्या. महात्म्याला राग आला. अगं तू माय आहेस का कोण आहेस? आपलं लेकरू आपल्या डोळ्यासमोर मारावं ही इच्छा तू बाळापासून मागतेस? हो बाबा एकच आशीर्वाद द्या, माझं लेकरू मी जिवंत आहे माझ्या डोळ्यासमोर मेलं पाहिजे. का तुम्हाला असं वाटतं? ती माय माऊलीने सांगितलं महाराज माझं लेकरू अपंग आहे, आणि मी जर माझ्या लेकराच्या अगोदर गेले ना, माझ्या लेकराला बघणार नंतर कुणीच नाही, अपंग आहे सगळे बाजूला टाकते. विठ्ठल प्रत्येक माय माऊलीला वाटतं माझ्या लेकराचं हित व्हावं, माझ्या लेकराचं कल्याण व्हावं. याच्यापेक्षा जिम्मेदारी कोण घेतं महाराज? अहो समाज प्रेम करतो. आज मी कीर्तन करतो, सगळा समाज माझ्यावर प्रेम करील. हे गायन करतात, हे सगळा समाज यांच्यावर प्रेम करील. आमचे महाराज मृदुंग वाजवतात, सगळा समाज प्रेम करील. आमची कला संपू द्या, कोण आम्हाला विचारणार नाही. आपला आवाज जर गेला कोण बोलवतं आपल्याला कीर्तनाला? आमची कला संपू द्या, कोण बोलत नाही. एकदा जर वाचा गेली ना सज्जनानो, वाचस्पती म्हणून जगन्नाथ अण्णाचं नाव ख्यात होतं. जगन्नाथ अण्णा यायचं म्हणलं 2 घंट्यानं समाज येत होता समोर, 2 घंट्यानं अगोदर. पण ज्यावेळेस जगन्नाथ अण्णाची वाचा गेली ना, जगन्नाथ अण्णाला लोकांची गरज होती, एक बी भेटायला जात नव्हतं. विठ्ठल समाज प्रेम करतो, स्वार्थापोटी प्रेम करतो. मायबाप प्रेम करतात, निस्वार्थपणाने प्रेम करतात. संत प्रेम करतात, निस्वार्थपणाने प्रेम करतात. देव प्रेम करतो, निस्वार्थपणाने प्रेम करतो. देव बघत नाही हे माझा भक्त आहे का नाही, काही घेण देण्या भगवंताला. भजन करतो, अहो जो देवाचं अस्तित्व सुद्धा मान्य करत नाही त्याचा सुद्धा सांभाळ ब्रह्मांडाचा मालक करतो. आपण तर भगवंताचं भजन करणारे महात्मीत का आपला सांभाळ करणार नाही? तुकोबारांनी प्रश्न विचारला, लेकरांचा सांभाळ करणारा ब्रह्मांडाचा मालक आहे, मग तुम्ही अखंड त्याचं भजन का करत नाही? प्रश्न विचारला. का रे नाठविसी अरे पोषितो जगाशी. काही दगडामध्ये जीव राहतात, दगडामध्ये, आणि त्यांचं सुद्धा रक्षण करणारा ब्रह्मांडाचा मालक आहे. पाषाणाच्या पोटी बैसला तर दुरे दयामुखी चारा
कोण घाले. काय प्रश्न विचारला? अरे रस्त्याचं काम चालू झालं तर अगोदर दगड येऊन पडतात. दगड फोडणाऱ्या लोकांनी घणाचा घाव जर दगडावर मारला, दगडाचे 2 तुकडे होतात आणि त्याच्यातून बेंडकीचं पिल्लू बाहेर पडतं. मग तुकोबऱ्या म्हणतात दगडामध्ये ते जीव राहते, बेंडकीचं पिल्लू. मग तिचं रक्षण दगडामध्ये कुणी केलं असेल? हा, मग बेंडकीचं जर रक्षण ब्रह्मांडाचा मालक करतो, आपण भजन करणारे माणसं आहेत, आपलं रक्षण करणारा ब्रह्मांडाचा मालक आहे, सांभाळ करणारा ब्रह्मांडाचा मालक आहे, सकळ जीवांचा करीत करीत. तो तुझं मोकलील ऐसे नाही. 3 जर माणसं सोडले, कुणीच प्रेम करत नाही. स्वार्थापोटी प्रेम करणारा समाज आहे, पण निस्वार्थपणाने 3 लोक प्रेम करतात. घरातले मायबाप कधीच हित पाहत नाहीत. बघा तुम्ही, प्रत्येक मायमुलीला आपलं लेकरूच आवडतं आणि लेकराला सुद्धा घरामध्ये सगळ्यात जास्त कोण आवडतं? बाळा उभा रे, स्वेटरवाला. झपकेच्याच घरी गेल्यावर काय नाव आहे तुझं? सोम. शाळा जातो का? कितवीला आहे? 3रीला आहे का? लग्न झालंय का? सोम करायचंय का? ते म्हणे मम्मीला विचारून येतो. सोम, घरामध्ये तुला सगळ्यात जास्त पप्पा आवडते का मम्मी? मम्मी. टाळी वाजा एकदा जोरात. बस खाली वाज. सोम बस खाली. लाल शर्ट. वा रे वा, विठू माझा लेकूरवाळा काळा सावळा आहे. काय नाव बाळा तुझं? गणेश. वा, गोड नाव आहे. टाळी वाजा एकदा. छान नाव ठेवलं आईनं. गणेश, तुला घरामध्ये पप्पा आवडते का आई? ते माझ्या पुढचंच निघलं गाड्या. आता तुम्हाला असं वाटतं का महाराज लय हुशार आहे? महाराजाचे जिरिणारे सुद्धा बसलेले आहेत पुढं. पण गणेश सगळ्यात जास्त बस खाली बस. आता लेकरांनी मला उत्तर दिलं, महाराज आई आवडते, आई आवडते, आई आवडते. का आई आवडते? एक वाक्य बघा. दिन भर काम करने के बाद आदमी जब घर लौटता है तो बेटा पूछता है क्या लाया, औरत पूछती है कितना कमाया, बाप पूछता है कितना बचाया, लेकिन सिर्फ माँ ही पूछती है बेटा दिन भर कुछ खाया, दिन भर कुछ खाया. पुण्या लेकराला महादेव महाराज सगळ्यात जास्त कोण आवडतं घरामध्ये? बघा तुम्ही, शाळा सुटली, हे लेकरू जर घरी पळत आलं, गणेश अगोदर आई लोकांना विचारत, आई कुठे? ताण लागली, आई कुठे? भूक लागली, आई आई आई, सारखा शब्द मुखातून येतो. पण मी सोहमला गणेशला विचारतो, सोहम गणेश तुम्ही आई 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 कुठपर्यंत म्हणणार? गंगा सिंधू. कशी हसत येत बघा ना. हे माझ्या पदरच नाही, तुकोबरायची भाषा आहे. काय तुकोबराय म्हणतात? अरे लग्नाच्या अगोदर भूक लागली की म्हणत होता आई कुठे, तहान लागली की म्हणायचा आई कुठे. पण तुकोबराय म्हणतात एकदा काय त्याच्या डोक्यावर तांदूळ पडले, आधी होता भला वरी टिंब टिंबने नाशिला. एका प्रकारे आपल्यात बदल होईल, पण संत महात्म्यामध्ये बदल नाही महाराज. एकदा शब्द टाकला तुमचा उद्धार म्हणजे उद्धार. संत महात्म्याने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही दादा, पण हे संत महात्मे पाया पडे. का? कुत्र्याला गती सहन झाली नाही, माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन झाली नाही, साधू संतांना लोकांची अधोगती सहन झाली नाही. पाया पडे राजा. अरे अनमोल किमतीचा मनुष्य जन्म प्राप्त झाला, सहजासहजी नाही मिळाला. एका एका योनी कोटी कोटी फेरा, प्रत्येकाला कोटी वेळा फिरावं लागलं तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त झाला. काही लोक म्हणते ना आमच्याकडे पैसा आहे, पैशाच्या बळावर सगळ्या वस्तू मिळतील, मनुष्य जन्म पुन्हा भेटू शकत नाही. आता मिळालाय, संधीचं सोनं करा. आता मागूता येईल फेरा, आता मागूता येईल फेरा, आता मागूता येईल फेरा, आता मागूता येईल फेरा. येतो न घडे या नगरा, येतो न घडे या नगरा, येतो न घडे या नगरा. तुकया बंधू मने भाव धरा, तुकया बंधू मने भाव धरा, वाकी नाही तरी झालं घोरागा, घोरागा. काय आपा माझ्या ध्यानातून गेलं. आता मागूत आहे हा माझे सोयी तर बरोबर आपण हो म्हणा ना, आपण आपल्यातच यायला कुठं काय कळायला. चला पाया पडले साधू संत. आता मिळाले, पुन्हा मिळेल का नाही सांगता नाही. मग आता मिळाले ना,
ही एक संधी आहे. मग माणसानं संधीचं काय करावं? सोनं सोनं करीत नाहीत लोक. का करीत नाहीत? जी वस्तू माणसाला फुकट मिळाली का तिची माणसाला किंमत राहत नाही. मनुष्य जन्म म्हणजे माणसाला फुकट आहे. ज्याने हा जीव दिला, जी वस्तू माणसाला दान मिळाली, जी वस्तू माणसाला फुकट मिळाली त्याची माणसाला किंमत राहत नाही. गाईचं दूध लेकरा करता का वासरा करता? भस्कन उत्तर देऊ नका, विचार करून द्या. कोणा करता? आपा, गाईचं दूध लेकरा करता का वासरा करता? पण जास्त कुणाला पाहिजे? वासराला. आणि तिला आकडतं कोण? माझा. आपणच आकडणार आहेत. पाऊस चातक पक्षा करताय का आपल्या करताय? चातका करताय, फायदा सगळ्याला. गाईचं दूध वासरा करता, फायदा घरातल्या लोकांचा आहे. शास्त्र सांगतं गाईचं दूध एक तर लेकराला पिऊ द्या, नाही तर कमीत कमी घरातल्या वासराला पिऊ द्या, नाही तर लेकराला पिऊ द्या. पण दूध विकणारे इतके हुशार आहेत, लेकराला पिऊ देत नाहीत, वासराला पिऊ देत नाहीत. आणि तापवण्याकरता चुलीवर ठुतेत आणि जाळ वाढून देतात. आणि दुधाकडे जरा दुर्लक्ष केलं आणि दूध म्हणलं मी आता आत्महत्या करणार. करंट आहे ना? आत्महत्या म्हणजे उतू जाणं. आता लक्ष नाही का? गाईचं दूध वासराला न पाजता, लेकरा बाळाला न पाजता, जसं उतू जाणं म्हणजे वायाला जाणं, तसं मनुष्य जन्म भेटून भगवंताचं भजन न करणं म्हणजे वायाला जाणं. नाहीतरी गेला जन्म. पाया पडे साधू संत. राजा अनमोल किमतीचा मनुष्य जन्म भेटलाय. तुम्ही म्हणता माझ्याकडे पैसा आहे, पैशाच्या बळावर सगळ्या वस्तू मिळतील. काय काय मिळन? एक जणांनी जमीन विकत घेतली, आपा जमीन विकत घेतली आणि मध्यस्थीनं फसवलं आणि जमीन जरा हलकी लागली. पण पैसा आल्यावर पुन्हा दुसरी घेता येते. एक जणांनी बंगला बांधायला सुरुवात केली आणि मिस्त्रीने फसवलं ना आधीच बंगला पडला. पण पैसा आल्यावर पुन्हा दुसरा हॅलो बांधता येतो. एक जणांना बायको केली ती भोळी निघाली. सासऱ्याला दादाच म्हणाली, नवऱ्याला दादाच म्हणाली. पण पुन्हा दुसरी हॅलो, पण पुन्हा दुसरी कोण म्हणलं येते गेला. पण चला पैसा आहे, पैशाच्या बळावर सगळं मिळन. पण न मिळणारी वस्तू म्हणजे हे मानवाचं शरीर आहे. सगळं मिळन. लाईफ इज नॉट वन्स मोर. मनुष्य जन्माला वन्स मोर नाही. आता मिळाले या संधीचं सोनं करून घ्या. ज्यांनी गाव जिंकलं, खेडगाव, त्याला म्हणतात सरपंच. ज्यांनी गाव जिंकलं त्याला म्हणतात सरपंच. तालुका जिंकला त्याला म्हणतात आमदार. जिल्हा जिंकला त्याला म्हणतात खासदार. महाराष्ट्र जिंकला त्याला म्हणतात हॅलो मुख्यमंत्री. भारत देश जिंकला त्याला म्हणतात पंतप्रधान. पण जग जिंकणारा एक बादशाह होऊन गेला. जग, त्याचं नाव जग जिंकलं होतं त्या बादशाहनी. जग जे कोणी सांगन त्याला आजचं पाकिट. जग जिंकलं होतं का बादशाहनी? क्या बात आहे. टाळी वाजा एकदा जोरात. कोणी सांगितलं? मी पाकिट म्हणलं, पैसे म्हणलं नाही. मी काय घर जाळून कोळशे ऐकणारा महाराज नाही रे बाबा. हा, मी बी हुशार आहे तितका. पण गोड उत्तर दिलं. मला जे पाहिजे होतं ते उत्तर मिळालं. त्यांनी सातोना नव्हता जिंकला सिकंदर बादशाहनी. परतूर तालुका बी नाही, जालना जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, भारत देश नाही. सिकंदर बादशाह होऊन गेला योगेश दादा. जग जिंकलं होतं सिकंदर बादशाहनी, जग. पण त्याला कळाला आता काही क्षणामध्ये माझा मृत्यू येणार म्हणून. डोळ्यात पाणी आलं त्याच्या. कुणाच्या? सामान्य सरपंच नाही, जग जिंकणारा बादशाह सिकंदर बादशाह. डोळ्यासमोर त्याच्या पाहिलं तर यम राजा. डोळ्यात त्याच्या पाणी आलं. त्याने विनंती केली, कोण आहेत तुम्ही? त्याने सांगितलं तुझं आयुष्य संपलं, तुला नेण्याकरता आलो. मी बादशाह आहे, बादशाह. संपूर्ण जग जिंकलंय मी. आणि जगामध्ये जेवढा पैसा आहे तेवढा तुम्हाला मी समर्पण करतो, फक्त मला थोडं आयुष्य द्या. त्या यमराजानं सांगितलं, राजा काय तू कोबरायची भाषा आहे? मेरू तुल्ल्या पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळणार देह एक क्षण. सुवर्ण काही जरी तुम्ही समर्पण केलं, न मिळे नरदेह एक क्षण. भाग्यवाने तो मनुष्य जन्म जर तुम्हा आम्हाला मिळाला असन. संत महात्मे जे बोलतात ते आपण ऐकलं पाहिजे. राजा, अरे अनमोल किमतीचा मनुष्य जन्म वाया घालू नका. भगवंतानं हात दिले, हाताने चांगले कर्म करा. पाय दिले,
पायाने चांगले कर्म करा. अरे मनुष्य जन्मात माणूस कर्म चांगले बी करतोय आणि कर्म वाईट सुद्धा करतोय. मग वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा जेणे नो हे जन्म यमाची यातना. अरे मग मनुष्य जन्मात असं काहीतरी चांगलं करणे करा आणि एकदा भगवंताचं भजन करा. कॅमेरामॅन एकदा सर्वांची शूटिंग घ्या वरती हात, गोड असं एकदा भजन करा. ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया. सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. टाळी टाळी मायबाप, टाळी टाळी. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली करणे ते हेची करा, नरका जाण्यापेक्षा या मनुष्य जन्मात काहीतरी चांगलं कर्म करा. काय होईल चांगलं कर्म? हेच भगवंताचं भजन आहे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. आम्ही भजन केलं महाराज, काय परिणाम होईल? शरणांगता देव राखे येरा वाके विघ्नांचे. त्याचं भजन करू पण त्याच्यापर्यंत जाण्याचा मार्ग तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वर्म हे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते यथामती यथावकाश अभंगाच्या एका चरणावर बोलण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा आपल्या या सातुना नगरीमध्ये येण्याचा योग प्राप्त झाला. परी माझ्या दैवा पार नाही. आता एक कीर्तनकार वारंवार गावामध्ये येत नाही, पण माझं मागचं कीर्तन आवडलं म्हणावं. माऊलीनं काहीतरी बुद्धी दिली, या ठिकाणी अजून चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या योगामध्ये एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल, आपलंच लेकरू बोललं म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या माय माऊलीला एक लेकरू असेल तिनं मला दुसरं समजा, जिला 2 असतील तिनं मला तिसरं समजा, जिला 3 असतील तिनं मला 4थं समजा, जिला 4 असतील तिनं मला 5वं समजा, आणि जिला लेकरू बाळत नाही तिनं मला वटीत घ्या, पण समजून घ्या आपलंच लेकरू. कारण बोलण्याच्या माझा थोडा विनोदी स्वभाव आहे. आपा एखादा शब्द लागला असन, कोणाला टोचला असन, माझी मला परत करा. त्याला ठाकून ठोकून दुरुस्त करून पुन्हा आणण्याचा प्रयत्न करीन. बाय मात्याने मेल्या पुन्हा यायचंच का तुला? तसं नाही. योग लागला
समस्त सर्व तरुण मित्रमंडळींनी संपर्क केल्याबरोबर या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. आपल्या सप्ताहाचं मार्गदर्शक करणारे आमचे परममित्र युवा कीर्तनकार, महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल काढून योगेशजी महाराज टाकल्यानंतर भरपूर कीर्तनाची लिस्ट लागते. आज महाराज आमचे परममित्र माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आपल्या गावावर नितांत प्रेम करणारे गावातील संपूर्ण भजनी मंडळ असतील, हरिपाठ करणारे असतील, काकडा करणारे असतील व कीर्तना साथ करणारे संपूर्ण भजनी मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद. बोलण्याच्या योगामध्ये पुनश्च एकदा एखादा वेडावाकडं शब्द गेला असन, आपलंच लेकरू बोललं म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा. बोललेले लेकुरे वेडे वाकुडे उतरे करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध, विठ्ठल जे जे विठ्ठल.